आज सिर्फ 22,000 रुपए निवेश करें और यदि एक महीने में आप 3.5 लाख रुपए या उससे अधिक नहीं कमाते तो मैं व्यक्तिगत रूप से अपनी जेब से आपको 6 लाख रुपए वापस करूंगा। With an initial investment of just 22,000 rupees, you will receive 60,000 rupees every single day and around 16 lakh rupees every month. Yesterday at 5 p.m., Prime Minister Narendra Modi quietly shut down registration for this major government project. 2 months ago, I deposited 22,000 rupees, exactly the required amount. As of today, my balance is 64 lakh rupees. हा व्हिडिओ पाहिलात? काय म्हणतायत मोदी, निर्मला सीतारामन आणि प्रियांका गांधी सुद्धा? फक्त 22,000 रुपये गुंतवा आणि महिन्याभरात 15 लाख रुपये कमवा. ही एक वन टाइम इन्व्हेस्टमेंट असल्याचंही ही सगळी दिग्गज मंडळी सांगतात. आता ही सरकारी योजना समजून तुम्ही लगेच रजिस्ट्रेशन वगैरे करायला लागाल. पण जरा थांबा आणि ही योजना आहे की एक स्कॅम ते जरा समजून घ्या. त्यासाठी आधी हा व्हिडिओ पूर्ण पहा. मोदींचा चेहरा, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा आवाज, प्रियांका गांधींचं आवाहन, RBI गव्हर्नर शक्तिकांत दास यांची मुलाखत आणि या सगळ्यांमधून एकच संदेश, फक्त 22,000 रुपये गुंतवा आणि महिन्याभरात 15 लाख रुपये कमवा. अनेकांच्या फीडवर हे व्हिडिओज फिरतात. हे व्हिडिओ इतके खरे वाटतात की अनेकांना ती खरंच सरकारी योजना आहे असं वाटतंय. पण प्रत्यक्षात हा संपूर्ण खेळ आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच AI डीप फेकचा. पण आता प्रश्न असा आहे की आतापर्यंत अनोळखी चेहरे अशा स्कॅमसाठी वापरले जायचे, पण आता थेट देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यापर्यंत आणि विशेष म्हणजे विरोधी पक्षनेत्या प्रियांका गांधी सुद्धा ही योजना प्रमोट करताना दिसतात. शंका तिथेच येते, नेमका काय आहे देशातल्या जनतेला फसवण्याचा हा सगळा 22,000 गुंतवण्याचा स्कॅम? तो कसा चालतोय? आणखी कोणकोणत्या मोठ्या नेत्यांचे आणि अधिकाऱ्यांचे चेहरे वापरले गेलेत? सरकार आणि RBIनं यावर काय स्पष्टीकरण दिलंय? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अशा डीप फेक स्कॅम्सपासून आपण स्वतःला कसं वाचवायचं, हे सगळं अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी आकांक्षा आणि तुम्ही पाहताय लगावबत्ती. सुरुवातीलाच नेत्यांच्या आवाजातले जे व्हिडिओज तुम्ही पाहिले ते इतके खरे वाटतायत की अनेक लोक विचारही करत नाहीत, कारण त्यांच्या मनात एकच विचार असतो, देशाचे पंतप्रधान, अर्थमंत्री किंवा RBIचा गव्हर्नर खोटं कसं बोलेल. पण प्रत्यक्षात ते बोलतच नसतात. त्यांचा चेहरा खरा असतो, व्हिडिओही खरा असतो, पण त्यातलं बोलणं पूर्णपणे बनावटी असतं. AIच्या मदतीने त्यांचा आवाज बदललेला असतो, ओठांच्या हालचाली नव्याने तयार केलेल्या असतात आणि त्यांनी कधीच न बोललेली वाक्य त्यांच्या तोंडी घातली जातात. यालाच डीप फेक म्हणतात. हे अनेकांना माहितीच असेल. आता अशाच एका व्हिडिओमध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि तत्कालीन RBI गव्हर्नर शक्तिकांत दास सुद्धा लोकांना एका सरकारी गुंतवणूक योजनेत पैसे गुंतवण्याचं आवाहन करत असल्याचं दाखवलं गेलंय. दावा असा होता की फक्त 22,000 रुपये गुंतवा आणि एका महिन्यात 15 लाख रुपयांचा परतावा मिळवा. अनेक लोकांनी हा व्हिडिओ खरा समजून शेअरही केला. मात्र जेव्हा फॅक्ट चेक करण्यात आलं तेव्हा संपूर्ण सत्य समोर आलं. निर्मला सीतारामन यांचा वापरलेला व्हिडिओ हा सप्टेंबर 2024 मध्ये दिलेल्या एका मुलाखतीतला होता. त्या मुलाखतीत त्या भारतीय अर्थव्यवस्था, GST आणि मोदी सरकारच्या आर्थिक धोरणांबद्दल बोलत होत्या. गुंतवणुकीच्या कोणत्याही योजनेचा त्यांनी साधा उल्लेखही केला नव्हता. पण AIच्या मदतीने त्यांचा आवाज बदलण्यात आला आणि त्यांना बनावट योजनेचा प्रचार करत असल्यासारखं दाखवण्यात आलं. याच पद्धतीने शक्तिकांत दास यांचाही व्हिडिओ वापरण्यात आला. तो व्हिडिओ त्यांच्या ऑक्टोबर 2024 मधल्या पोस्ट मॉनिटरी पॉलिसी पत्रकार परिषदेतला होता. त्या पत्रकार परिषदेत त्यांनी व्याजदर, महागाई आणि अर्थव्यवस्थेवरती भाष्य केलं होतं. मात्र AIच्या मदतीनं तोच व्हिडिओ बदलून त्यात गुंतवणुकीचं आमिष दाखवण्यात आलं. फक्त ही दोघंच नाही तर चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदी, प्रियांका गांधी आणि इतर अनेक प्रसिद्ध राजकीय नेत्यांचे डीप फेक व्हिडिओ वेगवेगळ्या प्रकारच्या फसवणुकीसाठी वापरले गेलेत. कारण फसवणूक करणाऱ्यांना माहिती आहे की लोकांचा विश्वास जिंकायचा असेल तर सगळ्यात आधी एखाद्या मोठ्या व्यक्तीचा चेहरा वापरायचा.
या स्कॅमची पद्धतही खूप धोकादायक आहे. व्हिडिओच्या खाली किंवा जाहिरातीमध्ये एक लिंक दिलेली असते. ती लिंक एखाद्या मोठ्या न्यूज वेबसाईटसारखी किंवा कधीकधी सरकारी वेबसाईटसारखी सुद्धा दिसते. त्यामुळे लोकांना अजिबात संशय येत नाही. त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर नाव, मोबाईल नंबर, ईमेल अशी माहिती भरायला सांगितली जाते. त्यानंतर बँक खात्याची माहिती किंवा थेट पैसे जमा करायला सांगितलं जातं. अनेक लोक पैसेही भरतात आणि त्यानंतर ना त्यांना कोणताही परतावा मिळतो ना त्यांचे पैसे परत मिळतात. काही वेळा तर त्यांची वैयक्तिक माहिती ही सायबर गुन्हेगारांच्या हाती जाते. आता या स्कॅममध्ये किती लोक फसलेत याची अधिकृत आकडेवारी समोर आलेली नसली तरी आजच पैसे गुंतवा, आज रजिस्ट्रेशनची शेवटची तारीख आहे असं सांगून अनेकांना गंडा घातला गेलाय हे मात्र नक्की आहे. त्यामुळे या प्रकरणाची दखल सरकारलाही घ्यावी लागली आहे. प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोच्या फॅक्ट चेक विभागानं स्पष्ट सांगितलं की अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अशा कोणत्याही गुंतवणूक योजनेचं समर्थन केलेलं नाहीये. सोशल मीडियावरती फिरणारा व्हिडिओ पूर्णपणे एआयच्या मदतीनं तयार करण्यात आला आणि लोकांची दिशाभूल करण्यासाठी तो पसरवला जातोय. आरबीआयनेही स्पष्ट केलं की त्यांच्या नावानं किंवा गव्हर्नरच्या नावानं जर कोणतीही गुंतवणुकीची जाहिरात दिसत असेल तर त्यावर विश्वास ठेवू नका. आरबीआय कोणत्याही अशा खासगी गुंतवणूक योजनेची शिफारस करत नाही. त्यामुळे अशा जाहिराती दिसल्या तर नागरिकांनी सावध राहायला पाहिजे. खरं तर या स्कॅमचा सगळ्यात मोठा आधार म्हणजे लोकांचा विश्वास आहे. कारण आजही अनेक लोक सोशल मीडियावरती दिसणारा प्रत्येक व्हिडिओ खरा मानतात. पण आता परिस्थिती बदलली आहे. एआय इतकं प्रगत झालंय की चेहरा, आवाज आणि बोलण्याची शैली अगदी हुबेहूब तयार करता येते. त्यामुळे फक्त व्हिडिओ पाहून कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवणं धोकादायक ठरू शकतं. जर एखादा व्हिडिओ तुम्हाला काही हजार रुपये गुंतवून काही दिवसात लाखो रुपये मिळण्याचं आश्वासन देत असेल तर सगळ्यात आधी स्वतःला एक प्रश्न विचारा, खरंच पैसा एवढा सहज मिळाला असता तर तो सोशल मीडियावर जाहिरात करून वाटला गेला असता का? आर्थिक क्षेत्रात कोणतीही अधिकृत संस्था एवढा मोठा आणि हमखास परतावा देत नाही. त्यामुळे अशा दाव्यांवर अजिबात विश्वास ठेवू नका. कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी ती योजना अधिकृत सरकारी वेबसाईटवर आहे का, संबंधित मंत्रालयानं तिची काही घोषणा केली आहे का किंवा विश्वासार्ह माध्यमांनी त्याबद्दल बातमी दिली आहे का हे नक्की तपासा. संशयास्पद लिंकवरती क्लिक करू नका. कोणालाही OTP, बँकेची माहिती किंवा वैयक्तिक कागदपत्र देऊ नका. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे असा व्हिडिओ तुमच्याकडे आला तर तो फॉरवर्ड करण्यापूर्वी, पुढे कोणालाही पाठवण्यापूर्वी त्याची सत्यता तपासा. पूर्वी फसवणूक करणारे बनावट फोन कॉल करायचे, त्यानंतर बनावट वेबसाईट्स तयार झाल्या. आता AI-मुळे ते थेट देशातल्या मोठ्या नेत्यांचे चेहरे आणि आवाज वापरायला लागलेत. म्हणजेच तंत्रज्ञान जितकं वेगानं पुढे जातं तितकीच आपली जागरूकताही वाढणं गरजेचं आहे. कारण आजच्या काळात सोशल मीडियावर दिसणारं प्रत्येक दृश्य खरं असेलच असं नाही. त्यामुळे कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी माहितीची खात्री करा, अधिकृत स्रोतांवरच विश्वास ठेवा आणि लवकर श्रीमंत व्हा. अशा कोणत्याही आमिषाला बळी पडू नका. तुमच्या मोबाईलवर असा डीप फेक व्हिडिओ कधी आलाय का किंवा तुमच्या सोबत असा स्कॅम कधी झालाय का? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लगावती YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.